नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय निर्णय झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत कर्मचारी अधिकारी व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर यांच्या वेतन खात्यात KYC पूर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रकान्वये प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांचे वेतनांचे खाते KYC पूर्ण करण्याबाबत शासन आदेश आहेत। तसेच सदरचे KYCचे पूर्ण न केलेले अधिकारी कर्मचारी यांचे मार्च एप्रिल 2026 देय मे 2026 वेतन आरित करण्यात येणार नाही, याबाबत शासन आदेश आहेत। त्या अनुषंगाने आपण सूचित करण्यात येते की आपले अधीनस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी यांचे बँक खाते KYC पूर्ण करून सोबत दिलेल्या नमुन्यात त्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित विभाग बँकेकडून प्राप्त करून घेऊन आपले कार्यालयास जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्मचारी यांची राहील, याबाबत संबंधितास अवगत करण्यात यावे। बँककडून KYC प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरता संबंधितांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय कर्मचारी ओळखपत्र यासोबत दिलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र आपले खाते ज्या शाखेमध्ये त्या शाखेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्राप्त करून घ्यायचे आहे। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी KYC प्रमाणपत्र बँकेकडून प्राप्त करून घेतल्यानंतर शिक्षकांनी सदर प्रमाणपत्र आपले मुख्याध्यापक यांच्याकडे कार्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याकडे संबंधित आस्थापना लिपिक यांच्याकडे जमा करायचे आहे। मुख्याध्यापकांनी सदर KYC प्रमाणपत्र शालार्थ प्रणालीमध्ये अशा पद्धतीने अद्ययावत करावे, याबाबतच्या कार्यपद्धती स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल। याशिवाय मार्च एप्रिल 2026 देय मे 2026 वेतन अदा करता येणार नाही, त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रथम प्राधान्याने सदर कारवाई पूर्ण करावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।